नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी क्लासेसच्या मराठी व्याकरण मालिकेतील आजच्या भागामध्ये मी कृष्णांत आपल्या सर्वांचं सहज स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणातील समास हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण समास म्हणजे काय, समासाचे प्रकार कोणते आणि सोप्या ट्रिक्सचा वापर करून दिलेल्या शब्दातील समास कसा ओळखायचा ते शिकणार आहोत. मग चला तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर आपण शिकूया सोप्या ट्रिक्सचा वापर करून समास कसा ओळखायचा ते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण समास कशाला म्हणायचे ते बघूया. शब्दांची काटकसर करून दोन किंवा अधिक शब्द एकत्र जोडण्याच्या प्रक्रियेला समास असं म्हणतात. बघा, समास यामध्ये आपण तीन संकल्पना बघणार आहोत. यामध्ये समास म्हणजे काय, दुसरं सामासिक शब्द कशाला म्हणायचं, आणि तिसरं विग्रह म्हणजे काय, त्याला विग्रह कशाला म्हणायचं ते बघणार आहोत. आता समास म्हणजे काय, समास म्हणजे शब्दांची काटकसर करून दोन किंवा अधिक शब्द एकत्र जोडण्याच्या प्रक्रियेला आपण समास म्हणणार. समजलं समास कशाला म्हणायचं, की शब्दांची काटकसर करून दोन किंवा अधिक शब्द एकत्र जोडण्याच्या प्रक्रियेला मी समास म्हणणार. मग सामासिक शब्द कशाला म्हणणार, जेव्हा मी दोन किंवा अधिक शब्द एकत्र जोडेल, हे एकत्र जोडल्यानंतर जो नवीन शब्द तयार होईल माझा, त्या नवीन शब्दाला मी सामासिक शब्द म्हणणार. समजलं, दोन किंवा अधिक शब्द एकत्र जोडल्यानंतर जो माझा नवीन शब्द बनेल, त्या नवीन बनलेल्या शब्दाला मी सामासिक शब्द म्हणणार. आणि विग्रह कशाला म्हणणार, जो माझा सामासिक शब्द बनलेला आहे, जो नवीन बनवलेला शब्द आहे, ज्याला मी सामासिक शब्द म्हणतोय, त्या सामासिक शब्द कसा बनला ही फोडून सांगण्याची जी प्रक्रिया आहे, त्याला विग्रह म्हणणार. समजलं, समास, सामासिक शब्द आणि विग्रह. आता हेच आपण उदाहरणासह समजून घेऊया. बघा, पहिलं उदाहरण आहे चंद्राचा उदय. चंद्राचा उदय हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, बरोबर. आता हे दोन शब्द एकत्र करणार, मग जी एकत्र करण्याची प्रक्रिया आहे त्याला मी समास म्हणणार. मग चंद्राचा उदय हे दोन शब्द मी एकत्र केल्यानंतर माझा जो शब्द बनलाय तो बनलाय चंद्रोदय. चंद्रोदय माझा काय झाला, सामासिक शब्द झाला, त्याला मी सामासिक शब्द म्हणणार. मग आता चंद्रोदय शब्द कसा बनला ही फोडून सांगण्याची जी प्रक्रिया आहे त्याला मी विग्रह म्हणतो. मग चंद्रोदय या शब्दाचा विग्रह काय होईल, चंद्राचा उदय. फोडून सांगितलं की चंद्रोदय शब्द कसा बनला, त्याला आपण विग्रह म्हणतोय. मग चंद्राचा उदय हे काय झालं, चंद्रोदय या शब्दाचा विग्रह झाला. समजलं. पुढचं उदाहरण बघा, पोळीसाठी पाठ. हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. पोळीसाठी पाठ, हे दोन शब्द एकत्र केल्यानंतर जो शब्द बनणार आहे तो पोळपाट बनला. पोळपाट काय झाला माझा, सामासिक शब्द. आणि पोळपाट हा शब्द कसा बनला हे फोडून सांगण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जी मी विग्रह म्हणतोय. मग पोळपाट या शब्दाचा विग्रह काय होईल, पोळीसाठी पाठ. समजलं. तिसरं उदाहरण बघा, वनातील भोजन. वनातील भोजन दोन वेगवेगळे शब्द आहेत. या दोन शब्द एकत्र जोडण्याच्या प्रक्रियेला मी समास म्हणेल. मग वनातील भोजन हे दोन शब्द एकत्र जोडल्यानंतर माझा तिथला शब्द बनला वनभोजन. वनभोजन काय झालं, सामासिक शब्द झाला. आणि वनभोजन जो सामासिक शब्द आहे त्याचा विग्रह काय होईल, विग्रह म्हणजे काय, आता वनभोजन शब्द कसा बनला तर फोडून सांगण्याची प्रक्रिया म्हणजे विग्रह. मग वनभोजनचा विग्रह काय होईल, वनातील भोजन हे त्याचा विग्रह झाला वनभोजनचा. समजलं विद्यार्थी मित्रांनो, समास कशाला म्हणायचं, सामासिक शब्द कशाला म्हणायचं आणि विग्रह कशाला म्हणायचे. आता आपण समासाचे प्रकार कोणते पडतात हे बघूया. बघा, प्रत्येक समासात दोन पद असतात. पद म्हणजे काय, शब्द. तर प्रत्येक समासामध्ये दोन पद असतात आणि त्या दोन पदांमध्ये कोणतं पद मुख्य आहे, प्रधान आहे, यावरून समासाचे प्रकार पडतात. बघा, प्रत्येक समासामध्ये दोन पद असतील आणि त्या दोन पदांपैकी कोणतं पद मुख्य आहे, प्रधान आहे, यावरून समासाचे प्रकार पडतात. समासाचे मुख्यतः चार प्रकार पडतात. त्यातील पहिला आहे अव्ययीभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण समासातील समासाचा पहिला प्रकार जो आहे अव्ययीभाव समास तो अभ्यासणार आहोत. मग चला ते पाहूया, अव्ययीभाव समास कशाला म्हणायचं ते.
नाही बघा, अव्ययीभाव समास या समासात पहिलं पद मुख्य असतं. जो अव्ययीभाव समास आहे तो कसा ओळखायचा? तर अव्ययीभाव समासातील जे तुम्हाला जो शब्द दिला असेल त्या शब्दातील पहिलं पद मुख्य असेल, प्रधान असेल. दुसरं, तो संपूर्ण शब्द क्रियाविशेषणासारखं काम करेल. जो शब्द दिला असेल तुम्हाला अव्यय ओळखण्यासाठी, तर मला अव्ययीभाव समास कसा ओळखणार? तर अव्ययीभाव समासातील जो शब्द असेल त्या शब्दातील पहिलं पद मुख्य असेल, प्रधान असेल. दुसरं, जो शब्द दिला असेल तो शब्द संपूर्ण क्रियाविशेषणासारखं काम करेल. आता क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियाविशेषण म्हणजे क्रिया केव्हा घडली, कुठे घडली, कशी घडली, हे जो शब्द आपल्याला दर्शवतो त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. मग या ठिकाणी जो मला शब्द दिला असेल तो एखाद्या क्रियाविशेषणासारखं काम करेल. म्हणजे क्रिया कशी, कुठे, कधी घडली हे आपल्याला तो दर्शवेल. आणि तिसरं, जो शब्द दिला असेल त्या शब्दाच्या सुरुवातीला एकतर आ येईल, यथा येईल, प्रति येईल, हर येईल, दर येईल, बिन येईल, गैर येईल. बघा, सोपी ट्रिक्स मी सांगतोय तुम्हाला की कसा ओळखायचा. जो शब्द दिला असेल त्या शब्दाच्या सुरुवातीला एकतर आ येईल, यथा येईल, प्रति येईल, हर येईल, दर येईल, बिन येईल किंवा गैर येईल. यापैकी शब्दांचा किंवा अक्षरांचा वापर जो शब्द दिला असेल त्याच्या सुरुवातीला झाला असेल. मग यापैकी जर शब्द अक्षर सुरुवातीला आला असेल तर तो माझा अव्ययीभाव समास असेल. आणि समजा की हे जे मी तुम्हाला सांगितलं की आ, यथा, प्रति, हर, दर, बिन, गैर हे शब्द जर आले नसतील तर मग काय? मग काय होईल? तर त्या ठिकाणी शब्दांची पुनरावृत्ती आपल्याला दिसेल. म्हणजेच एकच शब्द पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आलेला असेल. तेव्हा तो माझा अव्ययीभाव समास असेल. समजलं अव्ययीभाव समास कधी होणार? जेव्हा दिलेल्या शब्दातील पहिलं पद मुख्य असेल, प्रधान असेल. दुसरं, दिलेला शब्द क्रियाविशेषणासारखं काम करेल. तिसरं, दिलेल्या शब्दाच्या सुरुवातीला एकतर आ येईल, यथा असेल, प्रति असेल, हर असेल, दर असेल, बिन असेल, गैर असेल. आणि हे जर नसेल तर दिलेल्या शब्दामध्ये शब्दांची पुनरावृत्ती असेल तेव्हा माझा तो अव्ययीभाव समास होईल. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो हेच आपण उदाहरणासह बघूया. या ठिकाणी बघा, अव्ययीभाव समासाचं पहिलं उदाहरण आहे यथाशक्ती. यथाशक्ती या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, की सुरुवातीला काय लागलंय? सुरुवातीला कुठला शब्द जोडलाय? यथा. आपण सुरुवातीला बघितलं की सोपी ट्रिक्स कशी वापरायची, कसं ओळखायचा अव्ययीभाव समास. तर या ठिकाणी यथाशक्ती जो शब्द दिला आहे, त्या शब्दाच्या सुरुवातीला यथा हा शब्द जोडलाय. म्हणून हा अव्ययीभाव समास. दुसरं काय, की यथाशक्ती म्हणजे काय? की शक्तीप्रमाणे. यथाशक्ती म्हणजे काय? शक्तीप्रमाणे. या ठिकाणी जो यथाशक्ती शब्द आहे, त्यातील पहिलं पद माझ्यासाठी मुख्य आहे, प्रधान आहे. दुसरं, यथाशक्ती हा शब्द क्रियाविशेषणासारखं काम करतोय, म्हणून हा अव्ययीभाव समास. समजलं? दुसरं उदाहरण बघा, प्रतिदिन. प्रतिदिनमध्ये बघा, प्रतिदिन म्हणजे काय? प्रत्येक दिवशी. यामध्ये पहिलं पद मुख्य आहे, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी. आणि या ठिकाणी जो शब्द दिला आहे प्रतिदिन, सुरुवातीला काय लागेल? प्रति. सुरुवातीला प्रति आलंय. 100% हा अव्ययीभाव समास. विद्यार्थी मित्रांनो, जिथं ज्या शब्दाच्या सुरुवातीला तुम्हाला आ येईल, प्रति येईल, यथा येईल, हर, दर, बिन, गैर असे शब्द जर आले असतील 100% डोळे झाकून तो अव्ययीभाव समास असेल. समजलं? आता प्रतिदिन. प्रतिदिनमध्ये सुरुवातीला प्रति लागलंय. यामध्ये पहिलं पद मुख्य आहे आणि दुसरं हा जो शब्द आहे क्रियाविशेषणासारखं काम करतोय. म्हणून हा अव्ययीभाव समास आहे. समजलं? तिसरं उदाहरण बघा, आजन्म. आजन्म या शब्दामध्ये सुरुवातीलाच आ आलं. आ जोडलं गेलं म्हणजेच अव्ययीभाव समास. दुसरं, यामध्ये पहिलं पद मुख्य आहे आणि तिसरं आजन्म हा शब्द क्रियाविशेषणासारखं काम करतो. समजलं? पुढचं उदाहरण बघा, गावोगावी. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गावोगावी या शब्दामध्ये ना आ आलंय, ना यथा आहे, प्रति आहे, हर आहे, दर आहे, बिन आहे,
ना गैर आलाय. मग हा अव्ययभाव समास कसा? तर बघा, गावोगावी शब्दांची पुनरावृत्ती झाली या ठिकाणी, म्हणून हा अव्ययभाव समास आहे. समजलं? जिथं शब्दांची पुनरावृत्ती असेल तो अव्ययभाव समास. जिथं आ येईल, दर येईल, यथा येईल, दर येईल, येईल, तो माझा अव्ययभाव समास असेल. आणखी तो शब्द क्रियाविशेषण समासाचं काम करायचं. समजलं? पुढचं उदाहरण बघा, दारोदारी. या ठिकाणी सुद्धा शब्दांची पुनरावृत्ती झाली. दारोदारी, प्रत्येक दारी, गावोगावी प्रत्येक दारी. समजलं? दारोदारी, प्रत्येक दारी शब्दांची पुनरावृत्ती झाली, म्हणून हा अव्ययभाव समास आहे. पुढचं उदाहरण बघा, दर साल. दर साल या शब्दामध्ये सुरुवातीलाच दर आलं बघा, म्हणजे हा अव्ययभाव समास. दुसरं, पहिलं पद या ठिकाणी मुख्य आहे. दर साल, प्रत्येक वर्षी. आणि तिसरं, हा शब्द क्रियाविशेषणासारखं काम करतोय. दर साल. समजलं? पुढचं उदाहरण बघा, हर रोज. हर रोज या शब्दामध्ये सुरुवातीलाच हर आलं, अव्ययभाव समास. दुसरं, या ठिकाणीही माझं पहिलं पद प्रधान आहे आणि हा जो शब्द आहे हर रोज, प्रत्येक दिवशी क्रियाविशेषणासारखं काम करतोय, म्हणून हा माझा काय झाला? अव्ययभाव समास झाला. समजलं? पुढचं उदाहरण बघा, बिनधोक. इथंही बिनधोक या शब्दाच्या सुरुवातीला बिन या शब्दाचा उपयोग झाला. पहिलं पद प्रधान आहे या ठिकाणीही. बिनधोक म्हणजे काय? धोक्याशिवाय. धोक्याशिवाय. तर आणि हा जो संपूर्ण शब्द आहे तो क्रियाविशेषणासारखं काम करतोय, म्हणून हा माझा अव्ययभाव समास झाला. गैरहजर, हजर नसलेला. या ठिकाणी बघा, गैर सुरुवातीला आलं, अव्ययभाव समास. दुसरं, पहिलं मुख्य पद प्रधान आहे या ठिकाणी आणि हा शब्द क्रियाविशेषणासारखं काम करतोय, म्हणून हा अव्ययभाव समास आहे. आता या ठिकाणी आपण जे शब्द बघितले, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, प्रतिदिन असेल, प्रत्येक दिवशी असेल, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, हे काय झालं? विग्रह झाले. प्रतिदिन माझा सामासिक शब्द आहे आणि प्रत्येक दिवशी माझा विग्रह आहे. जे आता उदाहरण बघितले आणि त्याचे आपण अर्थ बघितले, ते त्याचे विग्रह झाले. समजलं? कधी-कधी तुम्हाला विचारलं जातं की विग्रह करा या शब्दाचा. सामासिक शब्दाचा विग्रह करा. मग तुम्हाला सांगितलं यथाशक्ती विग्रह. शक्तीप्रमाण म्हणजे तो शब्द कसा बनला ते तोडून दाखवायचं आपल्याला. समजावून सांगायचं. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अव्ययभाव समास कसा ओळखायचा सोप्या ट्रिक्सनं हे शिकलेलो आहे. तर आशा करतो की हा घटक तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या स्वामी क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.